मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये. आज तुमचं कृती भाऊ आणि मी आणि काल तुम्हाला काय म्हटलं की आपल्याला जायचं म्हणजे रॅपची शूटिंग करायला, पण कॅन्सल झालं. रॅपची शूटिंग नाही, सॉरी, लोकेशन बघायला जायचं होतं पण ते कॅन्सल झालं. तर आज तुमचं कृती भाऊ आणि मी हा आज तुमचा कृती भाऊ हे बघा सिटी बसमध्ये बसलोच गायचं आम्ही. हे बघा सिटी बस पास घेतलाय म्हणजे इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर सिटी बसमध्ये अख्खा दिवस फिरायचा असेल तर तुम्हाला पास भेटतोय 100 रुपये, बरोबर. 100 रुपयाला पास भेटतो. आम्ही 2 पास घेतले 200 रुपयाचे. तर आम्ही संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कोणत्याही सिटी बसमध्ये बसून जाऊ शकतोय. मग तुम्ही पास दाखवलं फ्री. तर आम्ही जायलो खुलताबादला जायलो भद्रा. आणि विषय कसा होता की काल आपल्या रॅपची करायची शूटिंग, सॉरी लोकेशन बघायचं पण ते कॅन्सल झालं काही कारण नसतो. तर आज आम्ही जायलो कॅमेरा आणायला. कॅमेरा भेटला आम्हाला, निकॉनचा कॅमेरा भेटला, कॅनॉनचा कॅमेरा भेटलाय. तर तो कॅमेरा आम्ही जाऊन घेऊन येणार आहे. कॅमेरा आहे खुलताबादच्या स्टुडिओमध्ये. तर आता मला अनिकेतला जायचं आहे खुलताबादला, कारण आम्हाला ते आणायचा कॅमेरा. आणि जाता जाता आम्ही घेणार आहोत भद्रा मारुतीचं दर्शन. खुलताबादला सगळ्यात फेमस भद्रा मारुती मंदिर आहे खुलताबादला. तिथं जाऊन आम्ही घेणार आहे भद्रा मारुती दर्शन. काही आपल्या असं ब्लॉगला सुद्धा तुम्हाला दाखवतो संपूर्ण आपल्या वाटेचा प्रवास, छत्रपती संभाजीनगर ते खुलताबादचा संपूर्ण प्रवास कॅमेरापर्यंत. थांबली थोडी पार्किंगमध्ये, पुढं पार्किंग आहे, थोडी थांबून घेतली. सगळे पोरं बसले. तर आता मला ब्लॉग बनायचा होता नाही का. त्यामुळे कसं आहे बाबा पेट्रोल पंप आहे काय, तुम्हाला जर नसेल माहिती छत्रपती संभाजीनगर मधला बाबा पेट्रोल पंप आहे. बघा बाबा पेट्रोल पंपच्या साईडचे रुटीन हे सगळं. हे जो चौक दिसतोय हा इकडं साईडला सिलेबस थांबला तिकडे 2-3. आणि हा आहे बाबा पेट्रोल पंप छत्रपती संभाजीनगर. तर तुम्हाला जर नसेल माहिती तर सांगून देतो की हा बाबा पेट्रोल पंप आहे. आणि कधी येत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला कमेंट पण करा. आणि जर का तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर हे करा, प्रश्न पण विचारा मला ब्लॉगमध्ये, त्याच्यावर पण आपण ब्लॉग बनवू. तर भावांना खुलताबादचा एवढाच फेमस भद्रा मारुती, एवढा फेमस भद्रा मारुती जायचंय. ऍक्च्युली आपल्याला खुलताबादच्या भद्रा मारुती मंदिरात जायचंय आणि घेऊन यायचंय कॅमेरा. तर आणि कॅमेरा म्हणजे असा विषय आहे कॅमेऱ्याचा, डायरेक्ट कॅमेरा म्हणजे असा कॅमेऱ्याचा विषय आहे की कॅनॉनचा कॅमेरा आहे आणि आपल्याला भेटलाय रेंटवर भेटला आपल्याला, बरोबर. आपल्याला रेंटवर भेटलाय. तर आपण जाऊन ते रेंटवर कॅमेरा आणायचा कॅमेऱ्याचे. तर आणि केतननी जायला आणि वापस लवकर जायचंय काय आपल्याला. आता सिटी बस किती वेळ झाली बघा, थांबेल किती. तर भावांनो असंच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू भेटू आपण. आता पब्लिक रस्त्यामध्ये चालत आपल्याला भेटल्या वाटेमध्ये दौलताबादच्या किल्ला एवढा क्वालिटी दौलताबादचा किल्ला आहे. पण आपल्याला आज वेळ नाही तर किल्ल्यावर जायला. त्याचं तुम्हाला संपूर्ण फुटेज ब्लॉगमध्ये आपल्याला दाखवत असतं. पण कसं आहे आता आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण जाऊ शकत नाही किल्ल्यावर. तर किल्ला लांबूनच बघून घ्या तुम्ही. आता दाखवतो त्या किल्ल्याचा प्रवेशद्वार पाठीमागे गेला नाही. तर आपल्याला भावना नक्कीच आम्ही एक ट्रिप काढणार आहे लवकरच ह्या किल्ल्यावरची पण. कारण की शिवाजी महाराजांचा रॅप येणार आहे आपला लवकरच 1-1.5 महिन्यानंतर. आता हा 4 एप्रिलचा रॅप झाला. पुढच्या रॅपला शिवाजी महाराजांचा येणार आहे आणि त्या रॅपची शूटिंग ह्या किल्ल्यावर होणार आहे. किल्ला तर बघा किती लेटेस्ट आहे. त्या किल्ल्यावर आपली शूटिंग होणार आहे त्या रॅपची. तर भावांना तुम्हाला त्या रॅपच्या शूटिंगच्या टायमिंगला माझ्या ब्लॉगमध्ये सगळं तुम्हाला किल्ला दाखवणार आहे. किल्ला कशा प्रकारे जायचं, प्रवेशद्वार कुठे, नंतर एंडिंग पॉईंट कुठे आहे, म्हणजे किल्ल्यावरची सगळं दाखवणार आहे. आपलं शक्य नाही झालं आता तुम्हाला फक्त मोबाईलमधून दाखवतोय. पण ही गोष्ट मी शक्य जरूर करणार आहे कारण आज आपल्याला वेळ नाही. आज आपल्याला जायचे कॅमेरा आणायला भावाला. तर चला असं सुरू राहा आपल्या प्रवासावर. तर पब्लिक फायनली तुमचा कृती भाऊ आला इकडं भद्रा मारुतीला. म्हणजे जायचंय आपल्याला कॅमेरा आणायला. पण इकडं कसं आहे झोपलेलं मारुतीचं मंदिर फेमस आहे नाही का. दर्शन घेऊन जावा. हा म्हणलं आलात मग आपण जातो दर्शन घेऊन जाऊ.
एक ते दोन दिवसांनी नाही तसं नाही. आता भद्रा मारुतीचं मंदिर एवढं सगळ्याचं फेमस आहे म्हटल्यानंतर, इकडं मराठवाड्यात फेमस आहे म्हटल्यानंतर आपण जाणं पडत नाही आपल्याला. आणि त्याच अनुषंगाने इकडे कधी येणं पण नाही होत ना. संभाजीनगरमध्ये राहतो पण इकडे कधी आपलं संभाजीनगरमध्ये राहतो पण आपल्या इकडे कधी येणं पण नाही होत ना. मग त्यामुळे आलो इकडं. हे बघा समोरचे भद्रा मारुतीचं मंदिर. लोक दिसायला लागले. हे आपलं करिअर बनवायचं आपल्याला. हे बघा सगळ्यात खाली कुठे गेलं मी. हे बघा इकडे भद्रा मारुती मंदिर. हे समोर काय आहे? सभा मंदिर. काय आहे पण सभा मंदिर. गाईज हे सभा मंदिर आहे. आणि असे तिकडे एवढी पब्लिक आहे ना भारी, एवढं भारी वाटायला. मंदिर कुठे केलं मला माहिती पण आम्ही इकडे कधी आलो नाही ना. हा आलाय मी नाही म्हणजे मी आलो नाही कधी. आता कसं कॅमेऱ्याच्या ह्यानं मला यानं पडलं इकडे यावं लागलं. हे बघा इकडे समोर मंदिर आहे. चला तर मग सगळं चला तर मग सगळं मंदिराचा प्रवास दाखवतो. काय ते मंदिर कसं आहे. लांबून लांबून लोक येतात बघायला. कसं आमना येड्या बंद आहे का. थोडं हा तुमचा भाऊ फायनली आलाय भद्रा मारुती मंदिरात. बघा मंदिर. गाईज इथं रिक्षा पकडून आपल्याला पुढे जायचं पुढच्या प्रवासामध्ये. पुढचा प्रवास म्हणजे आपला ममनापूर फाटा आहे. काहीतरी मित्राला विचारलं त्याचा घरचा पत्ता सांग म्हणलं. तो म्हणला की रिक्षावाल्याला सांगा ॲड्रेस ममनापूर फाटा. तर बघू रिक्षावाल्याला तो फाटा माहिती आहे का, म्हणजे त्यांना आयडिया आहे का त्या संदर्भात. बघू आपण. असंच आपल्या कंटेंटमध्ये जुटून राहा भावांनो. आज लयच आनंद व्हायला आहे. सकाळी सकाळी भद्रा मारुतीचं डायरेक्ट दर्शन झालं. सगळ्यात बीड जिल्ह्यामध्ये जे म्हणजे मराठवाड्याचे मंदिर फेमस आहे त्या मंदिरात दर्शन झाले. आता इथून पुढे जायचं आपल्याला. रिक्षा बघत फोन आलाय कार्तिक. एक मिनिट हा भावांना फोन आलाय. असं ना कर चालू. तर भावना वेरूळच्या रेल्वेची सगळी माहिती इथं आणि तिथं लिहिलेली आहे. तुम्ही जर आतमध्ये येत असाल, आतमध्ये यायच्या अगोदर तिकडून या डायरेक्ट आणि तिकडून आल्यानंतर सुरुवातीला इथली माहिती घ्या. नंतर लेणीमध्ये इंटरप्रेस करा तुम्ही. चला तर मग आपण पण करू आता लेणीमध्ये इंटरप्रेस, कारण आपण केली सगळी माहिती गोळा. आणि आता जायलो आम्ही लेणीमध्ये. असंच कंटिन्यू जुटून राहा. बघा आता ही वेरूळची लेणी. मी पण कधी आलो नाही इकडं, पण आज विषय असा झालाय की आम्ही निघालो डायरेक्ट लेणी बघायला. वेरूळची लेणी आहे पुढे म्हणजे पब्लिक जायले. हे टुरिस्ट लोक आहेत हे जायले त्यांच्या पाठीमागे. आपल्याला पण जायचंय. हो हो गाईज बजेट मध्ये जर असलं तर आम्ही जाणार आहेत पुढे. जर बजेटच्या बाहेर असलं तर मग कॅन्सल. तर भावांनो आम्ही आलो आता वेरूळ लेणीला आणि इकडून होणार आहे वेरूळ लेणी. जास्त काही त्याला माहित नाही. आम्हाला मेन इंटरव्ह्यू माहित नाही म्हणजे एंट्री करायचा पॉईंट. आणि आता कॅमेराचा लय मोठा विषय झाला मित्रांनो. कारण की कॅमेराचं थोडं लय म्हणजे लय मोठा विषय. कॅमेरा पडलाय म्हणून आपल्या गाण्याची शूटिंग आता कॅन्सल झाली वाटते मला. कॅन्सल म्हणजे पोस्ट पॉईंट झाली. पोस्ट पॉईंट झाली म्हणजे 1-2 दिवसांनी पुढे जाईल. नाही तर मागे पुढे होईल काहीतरी होईल. तर बघू आता आपण एंट्रीचं गेट कुठे आहे. एवढे टुरिस्ट लोक आलेत ना भाई इकडे. तर तुम्हाला आता ही जागा बघायला तुम्हाला एवढी मजा वाटणार आहे, एवढी मजा वाटणार आहे, लईच मजा वाटणार आहे. पुढे तुम्हाला सांगतो मी काय म्हणतात. बघा शाळेतली सहल वगैरे सगळे लोक आले मग इकडे नाही का. नाही माहिती मेन गेट पण माहित नाही कोणाला. विचारावं लागेल ते कोणाला. त्यांना विचारलं का मला माहिती मला कसं कोणाला तरी विचारलं की आम्हाला कसं जायला जरा जवळ पडेल नाही का. मेन गेट विचारलं. मेन गेट नाही माहिती. आम्ही इकडे कधी येत नाही ना पब्लिक. आम्ही इकडे कधी येत नाही सारखं. इकडे आहे का चल थांबा. अरे तिकीट कुठं काढायचं भाई. तर पब्लिक असं जायचं आपल्याला वयाचं दर्शन घ्यायला. चला तुम्ही असं मध्ये कुठं दर्शन घ्यायला झालं आपण. दर्शन नाही कसं वाटेल फ्लॅश लावू का. अयो ही लेणी आहे बरं का काहीच.
आजच खोळा खालचा शूट काहीतरी असा आहे लेणीचा. तर भावांनो, आपल्या हा लेणीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगशाल काय. मी काय आलाय आणि हे बघा हे अनिकेत. मला दाखव बरं जरा. अरे तुला दाखवतो ना मग येड्यात. बघ ना इकडे, बोल ह्यांना काहीतरी सांग ना तू पण. तू नुसतं हे बघा इथं काय चालू आहे माहिती का, व्हिडिओ शूट चालू आहे. अरे येड्या बोल ना तू, मग आपल्या व्लॉग मध्ये माहिती देत नाहीस मला, तुला माहिती आहे ना येड्या. एमपीसी कशाला गेलीस तू. नाही लेणी विषय थोडी मोठ काय बोलू बा, पाय पोळाय. मग आपले पण पडायला लागले. हे बघा चप्पल नाही घातलं पाहिजे. पण इथं विषय असा आहे का, जिथं पुढे हे जे दोघे ब्लॉग इथं बनवायला लागले ब्लॉग, आणि आम्ही पण त्या संदर्भात इथं ब्लॉग बनवायला लागले की एवढं इथं खासियत आहे ना. आतमध्ये इथं गेलं तर इकडे नाईटच आहे पूर्ण. हे बघा सगळीकडे अंधारच आहे पूर्ण. आणि इकडे कसा विषय असा होता की इकडे गौतम बुद्धाचं काहीतरी काय आहे तो विषय, इकडं महादेवाची मूर्ती ना. तर काही इकडे महादेवाची मूर्ती. आता कुठे जायचं, बाहेर जायचं फिरून थोडं आता फिरून ह्याला म्हणजे यायला पण गडबड नाही, जायला पण गडबड नाही राव. आतमध्ये बस चल इकडचं आतमध्ये फिरू. आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ आपण, बघू काय ते विषय. तर भावांनो, आपल्याला लेणीचा प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगशाल बघा.